सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण एकंदरीत 3 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे स्वामींनी भटोबासांची उदरव्यथा दूर केलेली आहे। त्यांचं पोट खूप दुखायला लागलं होतं भटोबासांचं, आणि मग स्वामींनी त्यांना एक व्यापार दिला, हे काम करा आणि नंतर मग आम्ही तुमची उदरव्यथा दूर करू असं स्वामींनी सांगितलं। दुसरी लीळा आहे पिंपळे वामन भट्ट खिरी भोजनी भटा विस्मो। पिंपळे वामन भट्ट आले होते, मग खिरीचं भोजन कुणी केलं, भटोबासांना विस्मो का झाला, हे सर्व आपण पाहणार आहोत। आणि तिसरी लीळा आहे स्त्री पानाळ व्यथा बाईसा कोपणे। स्वामींना व्यथा झाली, पानाळ लागलं स्वामींना। पानाळ म्हणजे काय आहे नेमकं, स्वामींना का लागलं, कुठे लागलं, आणि मग बाईसा का कोपली त्या बाईवर। पानाळ स्वामींना लागलं, परंतु बाई त्या स्त्रीवर कोपली पुढच्या, कशामुळे, हे आपण सर्व सविस्तर जाणून घेऊया। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे तिन्ही चरित्र स्वामींचे नक्कीच आवडतील, आणि म्हणून लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तुमच्याकडे जे वासनिक मंडळींचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, जे फेसबुक पेज असतील, फेसबुक ग्रुप असतील, जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यावर हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे हे जे स्वामींचं चरित्र आहे यामधून स्वामींना आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे हे त्या वासनिक मंडळीपर्यंत पण जाईल आणि त्यांना पण या ज्ञानाचा लाभ होईल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काय नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या YouTube चॅनलमध्ये। जे कोणी नवीन दर्शक पहिल्यांदाच या चॅनलवर आले असतील, आज पहिली वेळेसच ते पोथी ऐकत असतील, तर त्यांच्यासाठी सूचना आहे, तुम्हाला जर असेच स्वामींचे चरित्र दररोज ऐकण्याची इच्छा असेल, नवनवीन चरित्र मी या चॅनलवर अपलोड करत असतो दररोज, आणि तुम्हाला इच्छा असेल असे स्वामींचे दररोज नवनवीन चरित्र ऐकण्याची, तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये जे काही मी दररोज स्वामींचे चरित्र अपलोड करेल या चॅनलवर ते चरित्र तुमच्याकडून सुटणार नाहीत आणि नित्य नेमाने तुमच्यापर्यंत स्वामींचे चरित्र येत राहतील, आणि ते पण निशुल्क। तुम्हाला एकही रुपया मोजण्याची गरज नाही, सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे, आणि म्हणून लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व या महानुभाव प्रतिपंथ चॅनलवरील व्हिडिओ नित्य नेमाने मिळत जातील। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 89। भटा उदर व्यथानी वृत्ती। स्वामींनी भटोबासांच्या उदर व्यथेची निवृत्ती केलेली आहे। एकुदी माती काम होत होते, एके दिवशी माती काम होत होतं, तव भटोबासांचे पोट उदयले। भटोबास माती काम करत होते, व्यापार करत होते स्वामींच्या सन्निधानामध्ये। कुठलं चरित्र आहे हे आता सर्वांनी लक्षात असू द्या। देव छिन्न पापी येथे पोहोचलेले आहेत, म्हणजेच आताच जे डोमेग्राम येथे छिन्न पापीची गुंफा बोलतात ते मोठं स्थान आहे। छिन्नस्थळी खाली नदीच्या काठावर आहे आणि वरच्या बाजूला मोठं मंदिर बांधलेलं आहे, तर ते आहे छिन्न पापीची गुंफा। त्या गुंफेमध्ये देव राहायला आलेले आहेत, आणि इथून पुढे सर्व चरित्र त्याच परिसरामध्ये घडत आहेत। ज्यांनी कोणी डोमेग्रामचे स्थान नमस केले असतील त्यांच्या नजरेसमोर लगेच ते चित्र उभं राहिलं असेल। ते छिन्नस्थळीची गुंफा, छिन्नस्थळी बाजूचे जे काही स्थान आहेत, जे आपण काल चरित्र पाहिलं, देवांनी गार बुजवायला लावली, नवीन गार तयार करायला लावली स्वामींनी, कारण जुन्या गारीमध्ये मुंग्या झाल्या होत्या। तर ते दोन्ही स्थान आता पण त्या गुंफा स्थानाच्या बाजूलाच आहेत। गुंफा स्थानाच्या पश्चिम दिशेला आता पण ते 2 स्थानं आहेत, नवी गार आणि जुनी गार। तर एवढं लक्षात असू द्या, आतापासून जे काही चरित्र चालू झालेले आहेत कालपासून, कालचं पण चरित्र छिन्नस्थळीच्या भागातलंच होतं, छिन्नपापी गुंफेच्या परिसरातील होतं, आजचंही चरित्र त्याच परिसरातील आहे, आणि सर्व इथून पुढे चरित्र त्याच परिसरातील राहणार आहेत। आणि जेव्हा केव्हा स्वामी जे ते छिन्नपापी परिसर जे आहे ते सोडतील आणि दुसऱ्या ठिकाणी जातील, त्यावेळेस मी तुम्हाला सांगणार आहे की आजपासून या ठिकाणच्या लीळा चालू झालेल्या आहेत। भटोबास मातीकाम करत होते, आणि मातीकाम करत असताना त्यांचं पोट दुखायला लागलेलं आहे। डोमेग्रामला आता पण त्या छिन्नपापी परिसरामध्ये, गुंफेच्या परिसरामध्ये आताही भटोबासांची उदरव्यथा हरण हे स्थान आहे। ते भटोबासी पाठी निंबा तळी घातली असे। एक निंबाचं झाड होतं, त्या लिंबाच्या झाडाखाली भटोबासांनी थोडी पाट घातली, म्हणजे थोडस
आराम झाले, थोडस झोपले. माती काम राहिले, माती काम थांबलं. आता पोट दुखत आहे, कसं काम होईल बरं? नाही होणार. आणि माती काम तिकडे थांबलं. आणि भटोबास म्हणजे कोण होते? सर्व भक्तजनामधले मुखिया होते. ते थांबले म्हणजे सर्वच थांबायचे. आणि भटोबासांनी विश्रांती घेतली लिंबाच्या झाडाखाली जाऊन, की सर्व माती काम इकडे थांबलेलं आहे. मुखियाच जाग्यावर नाही, मग बाकीचे काय करणार? गोसावी बाहेरी बिजे केले, स्वामी गुंफेच्या बाहेर आले. तो माती काम राहिले असे. माती काम राहिलेलं होतं, माती काम थांबलेलं होतं, कोणीच काम करायला तयार नाही. हंगा व्यापारू का राहिला? स्वामी विचारतात भक्तजनांना, हंगा तुम्ही माती काम का थांबवलेलं आहे? जी जी नागदेवाचे पोट दुखत आहे. सर्व भक्तजन म्हणतात, जी जी नागदेवाचं पोट दुखत आहे आणि म्हणून ते विश्राम करत आहेत आणि ते थांबले म्हणून आम्हीही थांबलेलो आहोत. गोसावी तेथ बीजे केले. स्वामी तिथे पोहोचले जिथे भटोबास विश्रांती घेत होते. लिंबाच्या झाडाखाली देव गेले. सर्वज्ञ म्हणितले, वानर्या व्यापारू काही का राहिला? स्वामी म्हणतात, वानर्या तुम्ही व्यापार का थांबवला? काही करी जी माझे पोट दुखत आहे. भटोबा स्वामींना म्हणतात, काय करू बरं, माझं पोटच खूप दुखत आहे आणि त्यामुळं माझ्याच्याने काय काम होत नाही, म्हणून मी इथे झोपलेलो आहे. आजच्या चरित्रातली विशेषता काय आहे? तर भटोबास इथे स्वामींना म्हणतात, माझ्याच्याने काम होणार नाही, तरी पण देव त्यांच्यावर उदास होत नाहीत. आणि ह्यापूर्वी आपण पाहिलं, सांडोबा बांधताना भक्तजन म्हणतात आमच्याच्याने काम होणार नाही, तर देव त्यांच्यावर उदास होतात. परंतु भटोबासांनी इथे काम जरी थांबवलं तरी देव त्यांच्यावर उदास झाले नाही. कारण देवाला कळालं की खरंच माझ्या भक्ताचं पोट दुखत आहे आणि म्हणून देवही काही उदास होत नाहीत भटोबासांवर. परंतु सांडोबाच्या प्रसंगी सर्व भक्तजन व्यवस्थित होते, कोणाची काही तब्येत बिघडलेली नव्हती, तरी पण ते सांडोबा बांधायला तयार झाले नव्हते आणि म्हणून तिथे स्वामी सर्व भक्तजनांवर उदास होतात भटोबासांना सोडून. भटोबास बाहेर कुठेतरी गेले होते, त्यामुळे भटोबास तिथे नव्हते. तर आजच्या चरित्रामध्ये ही विशेषता आहे. पुढे पण देव त्यांना काम सांगतात बरं का. असं नाही की आता तू आरामच कर असे देव म्हणतात, असं नाही. समोर पण देव भटोबासांना सांगतात, नाही नाही तुला असं थांबून जमणार नाही, काम करावंच लागणार. तेव्हा पण भटोबास म्हणतात, नाही 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 माझ्याच्याने एवढं काम होणार नाही, तरी पण देव नाराज होत नाहीत. ही विशेषता आहे भटोबासांची. एवढ्या पात्रतेचे भटोबास होते, एवढे खावणीला उतरलेले होते भटोबास देवाच्या, की देव त्यांच्यावर उदास होतच नव्हते. ह्यापूर्वी एकदा उदास झाले, त्यांना रुद्धपूरला पाठवलं, त्यानंतर भटोबासांनी कधी देवाला उदास होऊ दिलं नाही त्यांच्याकडून. सर्वज्ञ म्हणितले, भटोबासांनी सांगितलं माझं पोट दुखत आहे म्हणून माझ्याच्याने काही काम होणार नाही. यावर स्वामी म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले, तू न करसी तरी हे अवघे न करीती की. स्वामी म्हणतात, अरे तू जर काम नाही केलंस तर हे सर्वच काम नाही करणार, सर्व बसून राहतील. असं कसं चालेल? काही करी जी माझे पोट दुखो राहावी जो. मी काय करू बरं देवा, माझं पोटच एवढं दुखत आहे त्यामुळे मी काम करू शकत नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल की काम करावं मी, तर माझं पोट दुखणं थांबवा म्हणजे मी कामाला लागेल. मामी करीन. भटोबास म्हणतात माझं पोट दुखणं थांबलं की मग मी काम करेन, माझं पोट दुखणं तुम्ही थांबवा. सर्वज्ञ म्हणितले, येथोनी तुझे पोट दुखो राहावी जेल तरी किती गुंडे वाहसी. स्वामी भटोबासांना म्हणतात, आम्ही तुमचं पोट दुखणं थांबवतो, परंतु आम्ही तुमचं पोट दुखणं थांबवल्यावर तुम्ही किती गुंडे वाहणार? गुंडे म्हणजे काय? दगड. किती दगड तुम्ही वाहणार? भटोबास थोडे म्हणती. भटोबास म्हणायचे 5, 6, 7 असे काहीतरी कमी सांगायचे दगड भटोबास, की मी एवढेच दगड उचलू शकतो. गोसावी बहुत म्हणती. देव म्हणायची नाही नाही एवढ्या दगडावर चालणार नाही, जास्त दगड उचलावे लागतील. गोसावी बहुत म्हणती. सर्वज्ञ म्हणतले, ना 22 गुंडे याची शिष्टाई. स्वामी शेवटी म्हणतात, नाही नाही आता तुझंही नको आणि माझंही नको. शेवटी 22 दगडांवर त्यांची शिष्टाई झाली. ऐसा 22 गुंडा ठी झाली. अशा प्रकारे 22 दगड उचलून टाकण्याचं ठरवलं आणि भट्टोबास या 22 दगड उचलण्यावर तयार झालेले आहेत. ठी झाली म्हणजे काय? निश्चिती झाली, ठरलं. म्हणजे 22 दगडाचा करार हा ठरला, पक्का झाला. भटोबासी मानिले. भटोबास मान्य करतात हा करार. आणि मग स्वामी काय म्हणतात? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, आणसी नागा. स्वामी म्हणतात, अरे
आता आपला करार झालेला आहे, 22 दगड तुला उचलून आणायचे आहेत, जा ना आता कामाला लाग. जी जी माझे पोट दुखो राहावी जो ना. भटोबास म्हणतात, जी जी माझं पोट दुखणं तर काय थांबलंच नाही, माझं पोट दुखणं थांबवा पहिलं, मग मी काम करेल, असं भटोबास म्हणतात. सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात, करू आदरी पा मा पातले कर्म येथोनी धरी जेल. स्वामी म्हणतात, करू आदरी पा, काम करणं चालू तर करा तुम्ही. जे आपलं ठरलेलं आहे, जो करार झालेला आहे 22 दगडाचा, ते काम तर चालू कर तू पहिलं. जे तुझे कर्म आडवे येत आहेत, स्वामी काय म्हणतात, करू आदरी पा, म्हणजे तू आता ते दगड उचलण्याचं काम चालू कर. मा पातले कर्म येथोनी धरी जेल, जे तुला कर्माचा भोग प्राप्त झालेला आहे, ज्यामुळे तुझं पोट दुखत आहे, ते सर्व आम्ही धरतो. जो तुझा भोग आहे, तू सध्या पोटदुखीचा भोग भोगत आहेस, ते सर्व आम्ही धरतो. ते तुझं पोटदुखी थांबवतो, ते तुझी पोटदुखी थांबवतो मी, परंतु तू कामाला सुरुवात कर, असं देव म्हणतात. दुःखेसी उठिले, पोट खूपच भयंकर दुखत होतं. भटोबास असे काय आयरे गैरे नथू खैरे नव्हते की थोडंसं पोट दुखलं लगेच झोपायला लागले. भयंकर पोटामध्ये व्यथा होती आणि म्हणून भटोबास झोपले होते, नाहीतर छोट्या मोठ्या दुःखाला भटोबास कधीच जुमानत नव्हते. आणि असंच पोट दुखत होतं भयंकर, तरी पण दुःखेसी उठिले, त्या दुःखानिशी उठले, लागले कामाला. गेले गेले पोटेसी गुंडा धरिला, गेले जिथे दगड होते तिथे गेले, गुंडा म्हणजे दगड उचलला आणि पोटाला धरला. एवढा बलवान माणूस पटकन दगड उचलायचा आणि खांद्यावर घेऊन पटापटा नेऊन टाकायचा, एवढा बलवान माणूस नागदेवाचार्यांसारखा, परंतु या पोट दुखीने एवढा आखळून टाकलेला आहे भटोबासांना की ते दगड पोटाला धरून आणत आहेत. जसे लहान लेकरं, तुम्ही पाहिलं असेल, लहान लेकरं जर एखादं जड वस्तू असेल तर ते आवरत नाही त्यांना, मग ते काय करतात, हातामध्ये उचलतात आणि त्याला पोटाचाही आधार देतात आणि असं पोटाला धरून हळूहळू हळू आणून ठेवतात. लहान लेकरं असे कामं करतात. तसं काम भटोबास इथे करायला लागलेले आहेत. आणू घातला, आणूनी घातला, ते दगड जिथे आणून टाकायचा होता, जिथे ठरलं होतं तिथे आणून टाकलेला आहे भटोबासांनी. पहिला दगड आणून टाकला आणि नावेक राहाले, ती जी उदरव्यथा होती भयंकर अशी, ती उदरव्यथा थोडी कमी झाली. ऐसे 22 गुंडे वाहिले, अशा प्रकारे 22 दगड भटोबासांनी वाहिले. तव निसेख राहिले, सर्व उदरव्यथा निघून गेली, पोटदुखी थांबून गेली. 22 गुंडे वाहीपर्यंत दुखत राहिलं थोडं थोडं, आणि 22वा गुंडा जसा टाकला, 22वा दगड जसा टाकला नेऊन, पूर्ण पोट दुखणं थांबलं. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, विधी अविधी परिहरे. स्वामी म्हणतात, आम्ही सांगितलेल्या विधीचं जर तू पालन केलं असंच तर अविधी परिहरते, जे काही दोष असतील ते सर्व परिहरतात. आता ह्यावर एक प्रश्न येऊ शकतो माणसाच्या मनामध्ये, जे काही नवीन दर्शक असतील किंवा जुनेही दर्शक, त्यांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की खरंच परमेश्वराला जर वाटलं असतं की नाही, माझ्या भक्ताची उदरव्यथा मला अशीच कमी करायची, तर झाली नसती का? झाली असती. मग देवाने इथे का दगड उचलायला लावली? प्रश्न आहे मोठा. दगड उचलून टाकली म्हणजे काय, देवासाठी काय फार विशेष कोणता महालही तयार झाला नाही की देव तिथे जाऊन राहिले म्हणून, आणि भटोबासांना खूप गोमटं भेटलं, कुठले तरी दगड उचलून कुठेतरी नेऊन टाकायला लावले. मग देवाने असंच का बरं भटोबासांची उदरव्यथा दूर केली नाही? एवढे आवडतीचे भक्त होते भटोबास म्हणजे, मग उदरव्यथा दूर का केली नाही? फ्रीमध्ये करायला पाहिजे होती उदरव्यथा दूर, का केली नाही? ह्या मागचं कारण असं आहे, फुकटचं दिलेलं या जीवाला पचत नाही. फुकट भेटलं की त्याची व्हॅल्यूच काही राहत नाही, त्याचं मूल्य काही राहत नाही. जसं एखाद्या व्यक्तीला जर रस्त्याने जात असताना 1000 रुपये सापडले तर ते 1000 रुपये संध्याकाळपर्यंत त्याचे खर्च होऊन जातात, एरीच उडवून टाकतो तो पैसा तो व्यक्ती. आणि तेच 1000 रुपये जर त्यांनी 2 दिवस काबाड कष्ट करून मिळवलेले असतील, मोल मजुरी करून 1000 रुपये कमवले असतील, तर ते खरंच संध्याकाळपर्यंत संपून टाकेल का? नाही. 1000 रुपयामध्ये तो महिन्याभराचं राशन भरून टाकेल, घरामध्ये महिनाभर खाईल. फुकटात भेटलं त्याचं काही महत्व नसते. आता जसं काही लोक आहेत जे म्हणतात की
असं चरित्र जे सांगणं चालू आहे माझं ते बंद करा. जसे आपले काही व्हिडिओजवर लाईक तर भरपूर येतात म्हणा, परंतु डिसलाईक पण काहीतरी येत असतात, 2-4 येत असतात. तर त्या 4 जणांच्या मनात काय आहे जे डिसलाईक करतात, तर त्यांना असं वाटते की हे बंद झालं पाहिजे. म्हणजेच काय, त्यांना फ्रीमध्ये भेटत आहे तर त्यांची व्हॅल्यू त्यांना वाटत नाही, मोल वाटत नाही त्याचं. मग आता त्या 4 लोकांना मोल वाटत नाही म्हणून काय चरित्र आपल्याला बंद करता येईल का? नाही. जे बाकीचे लोक लाईक करत आहेत, जे दिवसाचे 2-3 हजार या चरित्राला ऐकतात दररोज लोक, त्या लोकांकडे पाहावं लागेल ना, जे आवडीने ऐकतात. जे लोक 4 डिसलाईक करत असतील त्यांचा थोडी विचार करता येईल? नाही, कारण त्यांना तर वाटते नकोच हे, कारण मोल नाही ना त्याचं. देवाचं चरित्र आहे तरी पण त्यांना मोल नाही. कारण काय, तर तुम्हाला फ्रीमध्ये मिळत आहे, ते विनामूल्य मिळत आहे. आता समजा एखादं गावामध्ये कार्यक्रम घेतला आणि पूर्ण गावामध्ये पट्टी केली, प्रत्येक घरून हजार रुपये जमा करून कार्यक्रम घेतला, भागवताचा सप्ताह ठेवला, आणि ज्यावेळेस त्या भागवत सप्ताह सांगणाऱ्याला 30,000, 40,000, 50,000 रुपये द्यावे लागतील तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला त्याचं मोल वाटते आणि प्रत्येक घरचा माणूस तिथे ऐकायला येतो. आणि हे विनामूल्य आहे तर त्याचं मोल वाटत नाही. अशी कथा आहे. जीवाला कधी फुकटचं पचत नाही. आणि म्हणून देवाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनीही हे हेरलं होतं आणि म्हणून भटोबासाला म्हटले, तुझी उदरव्यथा कमी करतो, दगड आणून टाक. फुकटात तुझं काही काम करणार नाही. फुकटात केलं की त्याची व्हॅल्यू राहत नाही, त्याचं मोल राहत नाही. आणि म्हणून इथे ते 22 दगड वाहायला लावलेले आहेत स्वामींनी. यावरी भटी पुसिले, यावर भटोबास विचारतात, जी जी गोसावियासी जो अनुसरे तयासी, देहिक निरोध न बदती की, जैसा मज सूळ उठिला, सर्वज्ञ म्हणिले वानर्या अनुसरले ते निरोध न बदती. यावर भटोबास विचारतात स्वामींना, जी जी जो स्वामींच्या ठिकाणी अनुसरतो, जी जी गोसावियासी जो अनुसरे तयासी देहिक निरोध न बदती की, जो स्वामींच्या ठिकाणी अनुसरतो त्याला देहिक रोग, जे रुजा व्याधी आहेत, रोग आहेत, शारीरिक रोग, हे तर बाधत नाही की. जैसा माझं सूळ उठिला, जसा मला पोटसूळ उठला, माझं पोट दुखायला लागलं होतं, असं तर बाधत नाही स्वामींच्या ठिकाणी अनुसरल्यावर. सर्वज्ञ म्हणितले, यावर देव म्हणतात, वानर्या अनुसरले ते निरोध न बदती. स्वामी म्हणतात, हो वानर्या जे अनुसरलेले आहेत त्यांना निरोध न बदती, म्हणजे बाधत नाहीत. म्हणजेच काय, तर स्वामी म्हणतात जे अनुसरलेले आहेत परमेश्वराच्या ठिकाणी त्याला कोणतेच निरोध, अंतर्बाह्य कोणताही त्रास जो आहे तो त्याला बाधत नाही. मग आता इथे भटोबासांना त्रास का बाधला, तर असं म्हणतात की ते त्यांचं लेपिक जोडलेलं होतं, लेपाच्या संबंधित दुःख होतं ते, त्यामुळे देवानी त्यांचं ते दुःख सन्निधानामध्येच भोगून घेतलं आणि थोडक्यात त्यांचं दुःख दूर केलेलं आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 90. पिंपळे वामन भट्ट खिरी भोजनी भटा विस्मो. पिंपळे वामन भट्ट यांचा देवाच्या ठिकाणी उपार आला आणि मग स्वामींनी भटोबासांना खीर खायला लावली. आणि खीर खाल्ल्यानंतर भटोबास का आश्चर्यचकित झाले बरं, हे आपण पुढे सविस्तर पाहूया या चरित्रामध्ये. पिंपळे वामन देव गोसाविया लागी उपहारू घेऊन आले. पिंपळे वामन भट्ट जे होते ते स्वामींसाठी उपहार घेऊन आले. गोसावियांची पूजावसर झाला, स्वामींना पूजावसर झाला. गोसावी सपरिवारी आरोगणा केली. स्वामी सपरिवारी जेवायला बसले, परिवारासह स्वामींचं जेवण झालं. गोसावियांशी गुळला झाला, विडा ओळगविला. स्वामींना गुळला झाला जेवण झाल्यानंतर, विडा झाला, विडा घेतला स्वामींनी. मग भक्तजन आंचवले, मग भक्तजन पण आंचवले, म्हणजे भक्तजनांनी पण हात धुतले. स्वामींचा इकडे विडा घेणं झाला, हात धुणं झालं. स्वामींचं जेवणही झालं, विडा घेतला, हातही धुवून टाकलेला आहे. आणि नंतर कुठे भक्तजनांचं आंचवन झालं, म्हणजे हात धुतले. कशामुळं, कारण स्वामींची आरोगणा सकुमार आरोगणा होती, थोडंसं जेवायचे स्वामी आणि भक्तजन भरपेट जेवायचे, आहार जास्त होता भक्तजनांचा. आणि म्हणून स्वामींची आरोगणा झाली, स्वामींचा गुळला झाला, स्वामींनी विडा घेतला आणि मग कुठे भक्तजनांचं जेवण झालं. ही वेळेची तफावत ह्यामुळे होती. भटोबास आंचवणी गोसाविया जवळे बैसले असती. सर्व भक्तजन हात धुवून, त्याचमध्ये मुख्यत्वे भटोबास हात धुवून स्वामीजवळ बसलेले होते. वामनदेव गावा निघाले. जे दुसरे भक्तजन होते ते कुठे व्यापारानिमित्त बाजूला गेलेले असतील, भटोबासच फक्त स्वामींजवळ बसलेले होते. आणि वामनदेव जे होते, ज्यांनी उपहार आणला होता देवासाठी,
ते वामनदेव परत त्यांच्या गावाला निघालेले आहेत. आपुली भाजणे मागितली, ज्या भांड्यांमध्ये ते स्वामीसाठी उपहार भरून घेऊन आले होते, जे काय भांडे कुंडे असतील, त्याला भाजणे असं बोलतात. तर हे पिंपळे वामन भट्ट आपुली भाजणे मागितली म्हणजे बाईसांना या पिंपळे वामन भट्टांनी भांडे मागितले की आमचे भांडे द्या, आम्हाला आता गावाकडे निघायचं आहे. अवघी दिधली, सर्व भांडे पिंपळे वामन भट्टापाशी आणून दिली. वाटेभरी खिरीक उरली होती, एका वाट्यामध्ये वाटाभर खीर उरली होती. ते काहीसा फेडाव्या नाही, ते वाटाभर खीर कशात काढून घ्यावी, काही भांडच उरलेलं नव्हतं बाईसांजवळ. आणि आता खीर काढून घेण्यासाठी भांड नाही. आणि मग बाईसा म्हणतात, मग बाईसी म्हणितले, बाईसा म्हणतात, बाबा हे खिरी काहीसा फेडू. बाईसा म्हणतात, बाबा ही खीर कशात काढून घेऊ बरं. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, लक्षात घ्या बरं, थोडस सूक्ष्मतेने निरीक्षण करा. एवढे पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, अशा या परमेश्वर अवताराला बाईसा काय म्हणत आहेत. म्हणजे आता तुम्ही सांगा, हा प्रश्न विचारण्याचं काही गरज आहे का. शुल्लक प्रश्न आहे हो हा, की खीर कशात काढून घेऊ. आता बाया माणसांनी आपलं काम करून घ्यायला पाहिजे, परमेश्वराला कशाला आणायचं. खीर कशात काढून घेऊ हे आता विचारणं झालं का, देवाला विचारावं काय. तरी पण बाईसा विचारतात की बाबा आता हे खीर कशात काढू. देवांना राग नाही आला बरं का, की असे शुल्लक काम मला विचारतात. नाहीतर एखादा आता तुम्ही बघा, छोटा मोठा माणूस असेल, त्याला जर असं काही छोटं मोठं काम विचारलं ना, एकदम रागा भरतो तो माणूस, एकदम राग येतो त्याला. अरे मी का तुला छोटा माणूस सोडलं का, हे असे शुल्लक काम मला विचारतोस तू. परंतु इथे बघा, परमेश्वर आहेत तरी पण देव नाही म्हणले बाईसांना की हे असे शुल्लक काम तुम्ही आम्हाला विचारता का, असं नाही म्हटले. देव काय म्हणतात, ठेवा वानरेसा पुढे. देव नाही म्हटले की असे शुल्लक काम आम्हाला नका विचारत जाऊ, तुम्ही तुमचं बघत जा ना, तुम्हाला समजत नाही का, असं नाही म्हटले देव. देव काय म्हणतात, पर्याय सुचवतात. त्या प्रसंगावर देव तोडगा काढतात. काय म्हणतात देव, ठेवा वानरेसा पुढे. ठेवा ते वाटा जो आहे, वाटा कशाला म्हणतात. वाटी म्हणजे आपल्या ताटामध्ये जी छोटी वाटी असते, ज्याच्यामध्ये फक्त पळी, दीड पळी किंवा 2 पळी वरण मावते, त्याला वाटी बोलतात. आणि ज्यामध्ये ग्लास, 1.5 गिलास पाणी मावेल, वरण मावेल, खीर मावेल, जे काही असेल तुमचं, त्याला वाटा बोलतात. म्हणजेच एका टायमाला 3 ते 4 वाट्या खीर, वरण जे काही असेल, ज्यामध्ये मावते त्या भांड्याला वाटा बोलतात. आपण आपल्या भाषेमध्ये जर आताच्या भाषेत सांगायला गेलं तर कटोरा बोलतो आपण, ज्यामध्ये 2-4 वाट्या भाजी असेल, वरण असेल, खीर असेल, काही असो, मावते. तर त्या भांड्याला स्वामींच्या काळामध्ये वाटा असं बोलायचे. स्वामी म्हणतात, तो खिरीचा वाटा जो आहे तो वानरेसापुढे ठेवा. वाटी म्हणजे छोटं भांड, वाटा म्हणजे मोठं भांड, असं समजून घ्या. भटोबासी म्हणितले, हे काय जी मज उदका प्रसरमू नाही. भटोबास म्हणतात, जीजी मला उदक घेण्यासाठी पोटामध्ये जागा नाही, पाणी पितो म्हटलं तरी जागा नाही पोटामध्ये, एवढं पोट भरून जेवलेलो आहे मी. मामजे तुली खिरी कायसेनी खाववेल, एवढी सारी खीर मी कसं काय खाईल बरं आता. सर्वज्ञ म्हणितले, घ्या येथून म्हणी जाताय. स्वामी म्हणतात, अहो खा, आम्ही म्हणतोय ना तुम्हाला, खाऊन टाका खीर. भरले या गाड्या काही सूप जड. आताही म्हण ही आपल्याकडे प्रचलित आहे. आपण आताही बोलतो की भरलेल्या गाड्याला काही सुपाचं ओझं जास्त असते का. स्वामींनी पण ही म्हण म्हटलेली आहे 800 वर्षापूर्वी. स्वामी म्हणतात, भरलेल्या गाड्या काही सूप जड. अहो भरलेला गाडा आहे, त्याच्यावर सूप जर टाकलं तर त्याला काय जड होणार आहे का, नाही. तसं भट्टोबासाचं काम आहे. तुम्ही भरलेले गाडे जरी असाल तर एवढीशी खीर तुम्हाला काही जास्त होणार नाही. घासू घ्या. मग स्वामी भट्टोबासांना त्यावर पर्याय सुचवतात, कशी खावी खीर. स्वामी म्हणतात, घास खा एक, आणि येथीची वास पहा. एक घास खायचा आणि आमच्याकडे पाहायचं. हो काजी. भट्टोबास म्हणतात, ठीक आहे, आता स्वामींची आज्ञा आहे, नाही कसं म्हणायचं. बाईसी वाटे पुढा ठेविले. तो जो वाटा होता तो वाटा आणून समोर ठेवलेला आहे बाईसांनी भट्टोबासांच्या समोर. जेवी ती घासू घेती. जेवायचे म्हणजेच काय तर घास घ्यायचे, आणि घास घेतल्यावर काय करायचे, आणि गोसावियांची वास पाहती. स्वामींकडे पाहायचे. म्हणजे बघा, देव लाडही करतात, शिक्षाही देतात, आणि वेळेवर काही निरस विरस पण खायला लावतात. अशी घडवणूक असली पाहिजे. प्रत्येक वेळेस असं काही प्रसंगाला मी तुम्हाला सांगतच असतो,
स्वामी हे आपला उत्तराधिकारी घडवत आहेत. महानुभाव पंथ चालवण्यासाठी मजबूत खांदे देव तयार करत आहेत भटोबासांचे. मग कसे कसे देव प्रसंग आणतात, नसलेले प्रसंगही देव आणतात. आता इथे बळजबरी खाऊ घालण्याची काही गरज नव्हती, तरी खाऊ घालत आहेत देव. खा पोट भरून, आता आहे ना, उद्या भेटेल न भेटेल काय सांगावं. कारण स्वामींनी सांगितलेलं आहे, भिक्षा म्हणजे पारधिका, भिक्षा राज्यबाई दोन्ही आहे. कधी असलं तर खूपच चांगलं राहील खायला, नाहीतर कधी कोरकेही फोडावे लागतील. जसं भटोबासांना एकदा खडकुलीच्या ठिकाणीच पाणी भात खायला लावला देवाने आणि दिव्यातलं तेल टाकायला लावलं त्यावर. तुम्ही सांगा, दिव्यातलं तेलाचा किती घाणवास येतो. आणि ते तेल टाकून चणे खायला लावले होते, चणे. तुम्ही सांगा, ते खरंच खावे वाटले असतील का भटोबासांना? नाही. तरी पण भटोबासांनी ते खाल्ले, स्वामींची आज्ञा होती म्हणून. तर याला खरा भक्त म्हणतात. चांगलं दिलं त्यालाही नाही म्हणायचं नाही, वाईट दिलं तर त्याचा राग मानायचं नाही, याला खरा भक्त म्हणतात. नाहीतर देवाने आमचं काम केलं नाही, देव काय खरं आहे का, जाऊ द्या, त्या मंदिराची पायरी मला आता चढायची नाही, असे म्हणणारे खूप आहेत. एक काम झालं नाही की देवाला सोडून देतात. जसं काही या माणसाने खरंच आयुष्य वेचलं देवासाठी आणि म्हणून आता हा राग भरत आहे. तशातलं काही नसते. देवधर्म तर हा माणूस काही करतच नाही. 5 खट्या केल्या आणि देवानं काम नाही केलं, बसले रुसून. असे काही लोक असतात. मग हा खराच भक्त आहे का देवाचा? नाही. खरा भक्त भटोबासांसारखा. कुम्मट तेल हरभऱ्यावर टाकून खायला लावलं, मुरलेल्या घुगऱ्यावर, तरी पण खाल्लं. म्हणले नाही घाण लागत आहे म्हणून. त्यांच्या सोबतचा एक भक्त होता, तो तर अक्षरशः उलटी करून टाकतो. परंतु भटोबास उलटी करत नाहीत, सगळं खाऊन टाकतात. आणि भटोबासांना मग देवाने एकदा खीरही खाऊ घातलेली आहे श्वानमुखाने. तेही चरित्र आपण पाहिलेलंच आहे मागे. आणि इथे पण देव भटोबासांना पोटभर खीर खायला लावत आहेत. ऐसे जेवित असती म्हणजे एक घास खिरीचा खायचा देवाकडे पाहायचं, दुसरा घास खिरीचा खायचा देवाकडे पाहायचं. म्हणजे एकीकडे खाणं चालू आहे आणि देवाकडे पाहणंही चालू आहे. या खालच्या वाट्याकडे लक्षही नाही, फक्त घास खाणं चालू आहे आणि नजर देवाकडे आहे. अशी परिस्थिती आहे सध्या या चरित्रामध्ये आपल्याला दिसत आहे. आणि एक सरी वाट्याचा बुडी खटकरी नखे लागली, आणि एकदमच त्या वाट्याच्या बुडाला नख लागले, म्हणजे खीर संपूनही गेली. भटोबासांना समजलं पण नाही. एवढे भटोबास स्वामींच्या ठिकाणी वेधल्या गेले. म्हणजे असं असलं पाहिजे बघा, भटोबास जेवत आहेत तरी पण देवाचं विस्मरण नाही. नाहीतर अहो काय गोड खीर आहे, खा पटापट खीर, देवाकडे कोण पाहायचं, देव तर इथं आहेतच बसलेले, खाऊन घ्या पटपट खीर. तसं नाही केलं. खीर तर खात आहे परंतु लक्ष देवाकडे आहे. अहो खीर कधी संपून गेली हे कळालं नाही. एवढी गोडी देवाची संचरलेली आहे. अशी गोडी देवाची राहिली पाहिजे, तरच आपल्याला ईश्वर प्राप्ती होईल, नाहीतर नक्कीच आपण नरकातच चढू. आणि भटोबासा ते विस्मोह झाला. आणि म्हणून मग भटोबासांना विस्मोह झाला. आश्चर्यचकित झाले भटोबास की देवाकडे पाहता पाहता खीर कधी संपली माहिती नाही. जे खीर खाण्याच्या अगोदर असं वाटत होतं की पाणी पियायला पोटामध्ये जागा नाही, आता एवढी खीर कशी जाईल, ते खीर एकदमच गेली पोटामध्ये, लक्षातही नाही आलं. आश्चर्याची गोष्ट आहे असं भटोबासांना वाटलं. विस्मित झाले, आश्चर्यचकित झाले भटोबास. हे काईजी, भटोबास म्हणतात, हे काईजी असं कसं काय झालं बरं? पुढारी तुकी खिरी जेविला आणि मी आपल्या प्रमाण नेण्याची. भटोबास म्हणतात, जीजी एवढी खीर खाऊन टाकली मी तरी पण प्रमाण नेण्याची, म्हणजे मी खाल्ली की न खाल्ली काही समजलंच नाही मला. सर्वज्ञ म्हणतले हे काही गा. स्वामी म्हणतात, अरे असं कसं? इतुली खिरी जेविलासी आणि आपल्या प्रमाण कैसा नेणसी. स्वामी म्हणतात, अरे एवढी खीर खाल्ली आणि आता म्हणत आहे की खाल्ली की न खाल्ली पताही लागला नाही. आणि की ये तुलीची असती तरी तेही जेवितासी. मग स्वामी थोडासा विनोद करतात, वा रे वा भल्या माणसा, अजून जर एवढी जरी खीर दिली तुला तर तेही खाऊन टाकशील तू, असं स्वामी त्यांना म्हणतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 91. स्त्री पानाळ व्यथा बाईसा कोपणे. एका स्त्रीमुळे स्वामींना पानाळ व्यथा झाली आणि बाईसा कोपल्या. आता ही पानाळ व्यथा म्हणजे काय ते समोर सविस्तर येणारच आहे, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चरित्र छोटं आहे, आता काय जास्त मोठं नाही उरलेलं. गोसाव्यांच्या दर्शना स्त्री एकी आली. स्वामीच्या दर्शनाला एक कोणीतरी स्त्री आली. तया ते येता देखिले. स्वामींनी तिला येताना पाहिलं. पाठभेदानुसार असं आलेलं आहे की त्या बाया घोगरगावच्या होत्या, 2 जण आलेल्या. आणि गोसावी लवकरी बाहेरी बिजे केले. त्या घोगरगावच्या बायांना पाहून देव लगबगीने बाहेर येतात गुंफेच्या. तो गोसाव्यांचा श्रीमुगटू पानाळू लागला. गुंफेच्या समोर एक पानाळ लावलेलं होतं, म्हणजेच पावसाचं पाणी पडलेलं त्या पानाळामध्ये पडून साईडला निघून जायचं.
तर ते जे पानाळ होतं ते थोडंसं खाली लोंबलेलं होतं आणि स्वामी गडबडीने बाहेर निघतात आणि तेवढ्यामध्ये काय होते, ते पानाळ जे आहे ते स्वामींच्या श्रीमुकुटाला लागते, डोक्याला लागते. आणि बाईसी म्हणितले, आणि बाईसा म्हणतात, हे काय व झाले या रांडासी, बाबाचा श्रीमुकुटू दुखवला. बाईसा म्हणतात, हे काय झाले या रांडांना, स्वामींचा श्रीमुकुट दुखावला यांच्यामुळे. ऐसिया सविया दिधलिया, बाईसा लागल्या शिव्या द्यायला. देता सर्वज्ञ म्हणितले, बाईसा शिव्या देतच होत्या. तेवढ्यात स्वामी म्हणतात, बाई तुम्ही सविया कैसिया देते असा. स्वामी म्हणतात, बाई तुम्ही कशाला शिव्या देत आहात, प्राणीये येथ आलिया जळता जावे तरी निवावे ते कोठे. स्वामी म्हणतात, बाई आमच्या ठिकाणी आल्यानंतर पण एखादा प्राणी जर इथून जळत निघून जाईल, त्याचं अंतःकरण दुखेल, अशा तुम्ही शिव्या दिल्या तर मग आमच्या ठिकाणी म्हणजे ईश्वराच्या सन्निधानामध्ये आल्यानंतर जर एखादा व्यक्ती दुःखिस्त होऊन जात असेल, जळत जात असेल निघून इथून, तर मग निवावे ते कोठे, तो प्राणी कुठे निवणार, कुठे त्याला शांतता मिळणार. बाई असं बोलू नये, असं कोणाचं अंतःकरण दुखवू नये. मग गोसावी त्या नावेक अवसरू दिधला. मग स्वामींनी त्यांना, त्या बायांना नावेक अवसर दिधला, म्हणजेच थोडा वेळ त्यांना दिला, त्यांची विचारपूस केली, चौकशी केली. मग पाठवणी दिधली, मग त्यांना पाठवणी दिली, त्यांना जायला सांगितलं. तर हे आजच्या सत्रातील स्वामींचे तिन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. तुमच्याकडे जे वाचनिक मंडळींचे व्हॉट्सअप ग्रुप असतील, फेसबुक पेज असतील आणि फेसबुक ग्रुप असतील, त्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आणि स्वामींचं नवीन चरित्र त्यांनाही एक ऐकायला मिळेल. आजच्या सत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी भटोबासांना दगड का उचलायला लावले. आता तुम्ही सरळ उत्तर देणार की भटोबासांची पोटदुखी थांबवायची होती म्हणून दगड उचलायला लावले. बरोबर आहे. माझा प्रश्न हा आहे की स्वामी भटोबासांची पोटदुखी अशीच पण थांबू शकले असते ना सामर्थ्याने, पण दगड का उचलायला लावले. मी या संदर्भात चांगले विश्लेषण केलेलं आहे, तर तुम्ही त्याचं उत्तर द्या सविस्तरपणे. यामागचं कारण काय होतं, देवाने स्वतःच्या सामर्थ्याने का थांबवलं नाही. तसं तर सामर्थ्यानेच थांबवलं नंतर, परंतु काम का करायला लावलं. विना मूल्य, बिनकाम करता विनामूल्य भटोबासांची उदरव्यथा देवांनी का थांबवली नाही, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, स्वामींच्या ठिकाणी खिरीचा उपहार कुणी आणला होता, त्या भक्ताचं नाव काय. हे आजच्या सत्रातील दोन प्रश्न. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत रेणायिका ज्वर निवृत्ती. स्वामींनी रेणायिकाच्या ज्वराची निवृत्ती केलेली आहे. कशी निवृत्ती केली हे आपण उद्याच्या सत्रामध्ये सविस्तर पाहणार आहोत. चरित्र खूप मोठं आहे, जवळजवळ 2 पानाचं चरित्र आहे, तर ते चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये सविस्तर पाहणार आहोत. तुम्हाला असं वाटत असेल की हे स्वामींचं चरित्र उद्याचं तुमच्याकडून सुटू नये, तर तुम्हाला हे चॅनल लगेच सबस्क्राईब करावं लागणार आहे, म्हणजे तुमच्याकडून ते चरित्र सुटणार नाही. चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी उद्या स्वामींचे चरित्र अपलोड केलं की लगेच तुम्हाला त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि सर्वप्रथम तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल, स्वामींचे चरित्र श्रवण करू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण.